रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. आज मी ढोकळीलाच जिथे वक्रतुंड रेसिडेन्सी नावाची बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग आहे साधारणतः 2010ला तयार झालेली, 10च्या अगोदरच आहे, पण 10ला सोसायटी झालेली आहे. OC/CC आणि त्या सगळ्या गोष्टी लिगलायझेशन सगळं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे. आपल्याकडे इथे एक मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे जो 430 कार्पेटचा 1 BHK फ्लॅट असणार आहे. फ्लॅट सुंदर आणि चांगला आहे. कार्पेटचा जर विचार बघितला तर जुन्या कार्पेटनुसार हे आहे. आरमॉल जवळ आहे. ज्या मंडळींना ढोकळे लोकेशनला 1 BHK हवा आहे आणि बाकीचं मेंटेनन्स वाईज त्या सगळ्या गोष्टींच्या वाईज कमी हवा आहे, इथे फक्त एक गार्डन आणि एक मंदिर आहे. आणि मेंटेनन्स जर बघितलं तर 2,500 रुपयाचा मेंटेनन्स असणार, 2,500 ते 3,000 रुपयाचा मेंटेनन्स असेल. तो असा 1 BHK फ्लॅट आहे. आणि भाजीपाला किंवा हॉस्पिटल्स किंवा शाळा वगैरे ज्या आहेत लहान मुलांच्या, त्या याच्यापासून जवळ आहेत. तर अशाच पद्धतीचा हा खरं तर 1 BHK फ्लॅट आहे. आणि हा फ्लॅटचा लेआउट कसा किंवा काय हे सगळं मी छोटासा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा करतो. कारण की हा जो फ्लॅट आहे हा तसा बघितला तर नॉर्थ फेसिंगचा 1 BHK फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बाहेर पडणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हे नॉर्थ असेल आणि ही एक लिफ्ट तुम्हाला मिळेल आणि एक स्टेअरकेस असेल. ह्या साईडला 2 फ्लॅट अधिक त्या साईडला 2 फ्लॅट, असे 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील. फ्लॅट जर आपण चालू केला तर आतमध्ये जाताना साऊथ आहे, बाहेर येताना नॉर्थ आहे. आणि मग हा बघा फ्लॅटचा हा मोठा असा त्याचा हॉल असेल, जो हॉल तुम्हाला प्रॉपर प्रशस्त आणि मोठा जाणवेल. आता ह्या मालकाने सगळं सामान एका साईडला ठेवल्यामुळे तुम्हाला थोडीशी अडचण वाटेल, पण अदरवाईज फ्लॅटमध्ये जर बघितलं तशी काही काम करण्याची गरज नाही. ही स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीमधनं किंवा तुमच्या हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर समोर जी स्वामीकृपा नावाची बिल्डिंग आहे त्याचंच असणारं गार्डन किंवा झाडं झुडपं तुम्हाला ह्या फ्लॅटमधून चांगले आणि सुमस्त नक्की दिसतात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हॉलमधनं पुढे येणार आहोत, जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या फ्लॅटमध्ये असं मस्त मोठंपैकी तुम्हाला मिळतं. आणि मग त्याच्या अपोजिटला जर आपण आलो तर चांगल्या पद्धतीनं हे किचन बनवलेलं आहे, जे मॉड्युलर असणार. गॅसची पाईपलाईन आलेली आहे आणि ह्या साईडला पण स्टोरेजसाठी चांगली जागा पण तुम्हाला या किचनमध्ये आहे. आणि अधिक स्लायडिंग विंडो लावले इकडे, तशी काही वापरात येणारी जागा नाही आहे, पण असं मोठं किचन तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळतं. आणि मग आपण जेव्हा ह्या बेडरूमला जाणार आहोत त्यावेळेला बेडरूमला तुम्हाला इथे तुम्ही बघा मस्त असं फ्लोरिंग करून ठेवलेलं आहे. आणि इथे पण तुम्हाला स्टोरेजसाठी खाली पण जागा आहे. इथे एक ड्रेसिंग टेबल लावला आहे, अधिक बेड पण आहे. जरा बेडची साईज जरी बघितली तर 6x7चा हा बेड ह्या साईडला लागलेला आहे. आणि घरामध्ये खरं बघितलं तर प्रकाश त्या सगळ्या गोष्टी मस्त आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं कपाट, असं कपाटासाठी मोठी जागा परत इथं उपलब्ध आहे. यांनी नॉर्मल कपाट ठेवले. तुम्हाला याच्यात जर समजा कपाट फिक्स करायचं असेल, त्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर ते त्याला येणारा खर्च आहे, पण फ्लॅटमध्ये अदरवाईज बाकी दुसरा काही खर्च नाही आहे. पण इथं परत तुमचं हे मास्टर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं मोठं आणि चांगल्या प्रशस्त हे पण आपल्याकडे उपलब्ध आहे. खरं तर ह्या मालकांनी आपल्याला हा फ्लॅट विकायला दिलेला आहे. आता विकताना त्यांना असं वाटलं होतं ह्याच्यात पार्किंग नाही आहे विशेष म्हणजे, पण तरी ह्या मालकांनी ह्याची किंमत 75 लाख रुपये ठेवलेली आहे विदाऊट पार्किंग. तर त्याच्या त्या 75मध्ये ते थोडंफार कमी करण्याची त्यांची मानसिकता आहे, पण खूप मोठा फरक पडला असं नक्कीच नाही आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट घ्यायचा असेल, बघायचा असेल तर मला नक्की सांगा. हा फ्लॅट मी तुम्हाला दाखवेल आणि निगोशिएशनचा पार्ट जो काय असेल तोही आपण समोर मालकांच्या बसून क्लिअर करू शकतो. आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात नक्की कळवा, कारण की आम्ही आमचा प्रयत्न चांगला करतो आहे, पण आमच्या प्रयत्नांना यश तेव्हा मिळणार आहे जेव्हा तुम्ही आम्हाला जास्त सबस्क्रायबर्स करणार आहात किंवा जास्तीत जास्त घरं बघणार आहात, तेव्हाच आम्हाला पण ह्या गोष्टीचा आनंद मिळेल. मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर खूप बरं होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.